महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विविध चर्चा, तर्क-वितर्क आणि अफवांना अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईतील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वादळी ठरलेल्या बैठकीत पूर्णविराम मिळालाय। या उच्चस्तरीय बैठकीत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी, आमदारांनी आणि खासदारांनी एकमुखानं पक्षाची स्वतंत्र ओळख कायम ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत होत्या। मात्र या बैठकीत नेत्यांनी आणि विशेषतः खासदार सुप्रिया सुळे यांनी ही शक्यता पूर्णपणे फेटाळून लावत आपलाच पक्ष अधिक मजबूत करण्यावर भर दिलाय। त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत जनतेनं भरभरून दिलेल्या पाठिंब्यानंतर आता तुतारी वाजवणारा माणूस हेच चिन्ह पक्षाचं भविष्य असेल, यावर सर्वपक्षीय आमदारांचं एकमत झालं। मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या विलीनीकरणावर मात्र शरद पवारांचं मौन पाहायला मिळालं। त्यामुळे आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा आहेत। राष्ट्रवादीच्या बैठकीत नेमकी काय ड्रामा घडलाय पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला अचानक वेग आला होता। अजित पवार गटातील काही वरिष्ठ नेत्यांनी, प्रामुख्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडून दिली होती। या गुप्त आणि अचानक झालेल्या भेटींमुळे दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येणार का किंवा शरद पवार गट मूळ पक्षात विलीन होणार का, अशा चर्चांना उधाण आलं होतं। या चर्चांचा सर्वात मोठा फटका स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना आणि आमदारांना बसत होता। मतदारसंघात काम करताना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला होता की नेमकं कोणाच्या पाठीशी उभं राहायचं। याच संभ्रमातून आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली होती। मुंबईत पार पडलेल्या या अत्यंत संवेदनशील बैठकीत नेमका हाच मुद्दा आमदारांनी अत्यंत आक्रमकपणे उपस्थित केला। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीची सुरुवात होताच अनेक आमदारांनी शरद पवार यांच्यासोबत थेट प्रश्नांची सरबत्ती केली। विलीनीकरणाच्या या सततच्या चर्चांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असून कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास डळमळीत होत असल्याची भीती आमदारांनी व्यक्त केली। जर विलीनीकरण होणार नसेल तर पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वानं अधिकृतपणे बाहेर येऊन ही चर्चा थांबवावी आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करावा, अशी आग्रही मागणी आमदारांनी लावून धरली। त्यावेळी बैठकीत आमदारांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून प्रश्नांचा भडीमार केला। त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भूमिकेकडे लागलं होतं। नेहमीप्रमाणे शरद पवारांनी या संवेदनशील मुद्द्यावर बैठकीत सुरुवातीला सूचक मौन बाळगणं पसंत केलं। पवारांच्या या मौनामुळे बैठकीत काही काळ शांतता पसरली आणि काही नेत्यांमध्ये अंशतः नाराजी किंवा संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळालं। आमदारांची इच्छा होती की शरद पवारांनी स्वतः उभं राहून विलीनीकरणाच्या या संपूर्ण प्रकरणावर आपली अंतिम भूमिका स्पष्ट करावी, परंतु शरद पवारांच्या या राजकीय मौनामागील धोरण ओळखून पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी तात्काळ कमान सांभाळली। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी अत्यंत ठामपणे आणि स्पष्ट शब्दात विलीनीकरणाची ही चर्चा पूर्णपणे फेटाळून लावली आहे। शशिकांत शिंदे यांनी बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम मिळालेला नाही, असा कोणताही प्रस्ताव पक्षासमोर आलेला नाही आणि भविष्यातही त्यावर विचार केला जाणार नाही। जयंत पाटील यांनीही आमदारांना आश्वस्त केलं की पक्षानं लोकसभा निवडणुकीत मिळवलेलं यश हे पक्षाच्या स्वतंत्र अस्तित्वाचं प्रतीक आहे, त्यामुळे आपली ओळख पुसण्याचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही। या संपूर्ण बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांची भूमिका अत्यंत दिशादर्शक आणि आक्रमक राहिली। सुप्रिया सुळे यांनी सर्व नेत्यांसमोर आणि आमदारांसमोर आपलं मत मांडताना अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं की सध्याच्या राजकीय परिस्थितीत विलीनीकरणावर कोणतीही चर्चा करण्याची किंवा विचार करण्याची काळी इतकीही गरज नाही। पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आता भूतकाळातील गोष्टी विसरून भविष्याकडे पाहिलं पाहिजे। विलीनीकरणासारख्या चर्चांमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रत्येक नेत्यानं आपापल्या भागात पक्षाची ताकद कशी वाढवता येईल यावर लक्ष केंद्रित करावं। पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या लढाईत सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल केलं होतं। अगदी कमी कालावधीत हे चिन्ह महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये पोहोचलं आणि लोकसभा निवडणुकीत या चिन्हानं चमत्कार करून दाखवला। याच यशाचा धागा पकडत बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांनी आणि आमदारांनी शरद पवार यांच्या समोर एक सूर लावला। सर्व नेत्यांचं म्हणणं होतं की आता तुतारी हे चिन्ह केवळ एक निवडणूक चिन्ह राहिलेलं नसून ती या पक्षाची आणि कार्यकर्त्यांची नवी ओळख बनली आहे। यामुळे यापुढची पक्षाची सर्व वाटचाल, मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत वा आगामी विधानसभा निवडणुका, या सर्व निवडणुका केवळ आणि केवळ तुतारी या चिन्हावरच लढवल्या जाव्यात, यावर सर्वांचं एकमत झालंय। नवीन चिन्हासह पक्ष निवडणुकांना सामोरा गेल्यानं मतदारांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण झालाय आणि हाच उत्साह आगामी काळात मतात परावर्तित करण्यासाठी तुतारी चिन्हाचा अधिक प्रचार आणि प्रसार करण्याचा संकल्प या बैठकीत सोडण्यात आलाय। या बैठकीचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सध्या चर्चेत असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींवर किंवा त्यांच्या नेत्यांवर अधिकृतपणे कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही। जरी सूत्रांकडून अशी माहिती मिळत असली, अजित पवार गटातील जवळपास 22 ते 23 आमदार शरद पवार यांच्या संपर्कात आहेत आणि ते तिथल्या अंतर्गत वादांमुळे नाराज आहेत,
तरीही या बैठकीच्या मुख्य अजेंड्यामध्ये अजित पवार गटातील कुठल्याही नेत्याच्या नावावर किंवा त्यांच्या पक्षप्रवेशावर अधिकृत चर्चा झालेली नाही. विरोधी गटातील आमदारांमध्ये असलेल्या अस्वस्थतेचा फायदा घेण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची शक्ती वाढवणं अधिक हिताचं ठरेल असं धोरण शरद पवारांनी आखलंय. अजित पवार गटातील तटकरे पटेल यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षात मोठी नाराजी असल्याचं बोललं जातंय आणि याच कारणामुळे त्यांनी शरद पवारांची भेट घेतली असावी असा कयास लावला. मात्र शरद पवार गटाने या चर्चांना महत्त्व न देता स्वतःची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक ठेवण्यावरच भर दिलाय. पक्ष कोणत्याही दबावाखाली किंवा प्रलोभनाला बळी पडून कोणताही निर्णय घेणार नाही हे यावरून स्पष्ट झालं. विलिनीकरणाचा विषय कायमचा संपल्यामुळे आता संपूर्ण लक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना पराभूत करण्यावर केंद्रित करण्यात आले. त्यासाठी 15 ऑगस्ट नंतर म्हणजे स्वातंत्र्य दिनानंतर महाविकास आघाडीची वज्रमूठ अधिक मजबूत करण्यासाठी राज्यव्यापी दौऱ्यांचे नियोजन करण्यात आले. या दौऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते संयुक्तपणे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. प्रत्येक विभागात मोठ्या जाहीर सभांचं आयोजन करून सरकारच्या अपयशाचा पाढा जनतेसमोर वाचला जाईल. जागा वाटपाच्या संदर्भातही तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राखत लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही ऐतिहासिक यश मिळवण्याचा निर्धार या बैठकीच्या समारोपाच्या वेळी व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे येणारा काळ हा राज्याच्या राजकारणासाठी प्रचंड नाट्यमय असा असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.